मुंबई महापालिकेच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले। अनेक वर्षांनंतर एकत्र आलेले ठाकरे बंधू मुंबई महापालिकेवर पुन्हा झेंडा फडकवणार का याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे। तर दुसरीकडे भाजप शिंदे सेना ठाकरे बंधूंना धक्का देणार का याबाबतही कमालीची उत्सुकता निर्माण झाली। अटीतटीच्या लढतीत मुंबईचा कौल कुणाच्या बाजूने जाणार हे आज काही तासात स्पष्ट होणार आहे। या निकालातून केवळ मुंबईच नाही तर राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काडेकर यांच्याकडे। वैदेही, राज्याची पुढची दिशा आजच्या मुंबईच्या निकालावर ठरणार आहे, त्यामुळे मुंबईकडे संपूर्ण राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच आपण बघतोय की मुंबई महानगरपालिका निवडणूक ही खरं तर प्रतिष्ठेची मानली जाते, कारण मुंबईसह 29 महापालिकांचा खरं तर निकाल आज अपेक्षित आहे आणि या निकालामध्ये कोणाच्या बाजूनी जनतेनं कल दिला आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। एकीकडे मुंबई हा मुद्दा जो आहे तो अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो, कारण मुंबईमध्ये वॉटर गटर मीटरपेक्षा प्रांतीयवाद मुंबईचं अर्थकारण, त्याचप्रमाणे मुंबईची जमीन आणि मराठी मुद्दा हे सगळे मुद्दे जे आहेत ते महत्त्वाचे ठरलेले आहेत आणि या मुद्द्याला अनुसरून ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली आहे। काल झालेल्या या मतदानामध्ये जवळपास 53 ते 55% मतदान झालं असल्याचं मुंबई महानगरपालिकेकडून स्पष्ट झालेलं आहे आणि अवघ्या काही वेळेतच या ठिकाणी जी आहे ती मतमोजणी सुरुवात होणार आहे। मी सध्या दादर येथील डिसिल्वा शाळेमध्ये आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे निवडणूक अधिकारी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात असलेले बघायला मिळत आहे। काही वेळेतच या ठिकाणी मतदान एकूणच निकालासाठी सुरुवात होणार आहे। मतदान किती कोणाला कशा पद्धतीने झालं आहे हे काही तासामध्ये स्पष्ट होणार आहे। मात्र ज्या पद्धतीची ही निवडणूक झाली त्यात अनेक खरं तर वादाचे मुद्दे झाले होते, अनेक आरोप प्रत्यारोप एकमेकांवर करण्यात आले होते, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोपही करण्यात आला होता आणि या सगळ्या गोष्टीला अनुसरून खरं तर आजचा निकाल नेमका काय होणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं आहे। एक्झिट पोलचं जर आपण पाहिलं तर एक्झिट पोलमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळणार असल्याचं त्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि सोबतच महायुतीला जे आहे महायुतीचा महापौर त्या ठिकाणी बसणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। मात्र दुसरीकडे भाजपसाठी हा मुद्दा जो आहे तो अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो। गेल्या 25 वर्षांमध्ये ठाकरेंची सत्ता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे आणि ठाकरेंच्या या सत्तेला शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून होणार आहे का? भाजपचा पहिला महापौर हा जो आहे तो मुंबई महापालिकेमध्ये बसेल का याकडे खरं तर प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याच परीने आपण बघतोय की या ठिकाणी जी आहे ती तयारी जी आहे ती सध्या सुरू असलेली बघायला मिळत आहे। अवघ्या काही तासांमध्ये या ठिकाणी खरं तर हे निकाल जे आहेत ते आपल्याला अपेक्षित आहे। त्यासाठी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा जी आहे ती देखील तैनात करण्यात आली असल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे। तसेच आपण बघतोय की काही वेळेतच खरं तर या ठिकाणी जे आहे ते निकाल अपेक्षित असल्याचं मतही व्यक्त करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा जी आहे ती देखील तैनात करण्यात आली ती बघायला मिळत आहे। कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी गालबोट लागू नये यासाठी खरं तर पोलीस पहारा देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील या ठिकाणी तैनात असलेले पाहायला मिळत आहेत। त्याच्यामुळे अवघ्या काही तासांमध्ये मुंबईचा किंग कोण हे खरं तर चित्र या ठिकाणी स्पष्ट होणार आहे। काही तासात मुंबईचा किंग कोण हे आपल्याला कळणार आहे। पुन्हा तुमच्याकडे येणार आहोत। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।